सगळ्यात महत्त्वाचं कसे आहात सगळे मजेत ना? आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जो मी काही शेड्यूलबद्दल किंवा कोणत्या काही आय-एम-पी गोष्टींबद्दल बोलत होतो त्या व्हिडिओमध्ये. जर तो पाहिला नसेल तर मग हा व्हिडिओ बघण्यात काहीच अर्थ नाहीये. तो व्हिडिओ आधी बघून या, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती होईल. ह्या व्हिडिओमध्ये मी अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला बऱ्यापैकी नाही माहिती आणि खूप काही गोष्टी तुम्ही बऱ्यापैकी शेड्यूलप्रमाणे किंवा तुमच्या योग्य वेळेमध्ये कोणती गोष्ट करायला पाहिजे तसं तुम्ही काही करत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं की स्क्रीनवरती टाईम टेबल दिसतोय. हा टाईम टेबल येऊन बराच दिवस झालेला आहे आणि मी पहिल्यांदा असं काहीतरी घेऊन आलोय की जे बऱ्यापैकी मुलांना जाणवलं पाहिजे आणि समजून त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यावरती. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे की खूप कमी मुलांचं पोटेन्शियल असतं की संपूर्ण व्हिडिओ बघण्याचं. ओके, हा व्हिडिओ तुम्ही 2x वर पाहिला तरी चालेल, पण इन्फॉर्मेशन कम्प्लीट घ्या, कारण वेळ तर तेवढाच लावताय ना. वेळ कमी असला तरी चालेल, पण व्हिडिओ 2x वर 1.5x वर पाहिला तरी चालेल, पण व्हिडिओ हा कम्प्लीट बघायला विसरू नका. कारण जर हा व्हिडिओ कम्प्लीट नाही बघितला तर कदाचित काहीतरी मिस कराल, जे कोणीतरी ऐकून कुठेतरी पुढे जाईल. तुमचं पोटेन्शियल व्हिडिओ अभ्यास करण्याचा आहे की नाही माहित नाही, पण हा व्हिडिओ नक्की बघण्याचा असेल असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं की पहिला पेपर जो आहे 6 मार्च 2026. ओके, फ्रायडेला आहे पेपर. त्याच्यानंतर 9 मार्चला आहे, तो आहे मंडेला. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं की 11 मार्च आणि 13 मार्च. जर प्रत्येक वेळापत्रकमध्ये तुम्ही बोर्डाच्या पाहिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी काहीतरी गॅप दिसतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की मॅथ्स पार्ट 1, मॅथ्स पार्ट 2, सायन्स 1 आणि सायन्स 2. आता हे सगळं करण्यासाठी म्हणजे प्रॉपरली ह्या पेपरला बसण्यासाठी ह्या वर्षी 2026 मध्ये येणाऱ्या वर्षी सीबीएसई नुसार पॅटर्न चेंज होणार आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक मुलांना आणि शिक्षकांना हे जाणवते की पेपर कसे येणार आहे याच्याबद्दल कोणालाच हमी नाही. ओके, बऱ्यापैकी पेपर इझी असेल, बऱ्यापैकी डिफिकल्ट असेल. ओके, धड्याखालचे तर प्रश्न येणं बंदच झालेले, ते तुम्हाला तुमच्या चाचणीच्या किंवा सेमिस्टरच्या पेपर्समध्ये तुम्हाला दिसलं असेल. पण आता सगळ्यात महत्त्वाचं की प्रश्न हा आहे की नक्की ह्या आता काय करायचं किंवा याच्या पुढे आता कसे दिवस घालवायचे, ह्या टाइम टेबलला बघून काय करायचं. सगळ्यात पहिले ह्या टाइम टेबलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, टाइम टेबल डाउनलोड करा. तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथे तो लावा. ब्लॅक अँड व्हाईट लावला तरी चालेल, कलरफुल लावला तरी चालेल, पण तुम्हाला त्या डेट्स दिसल्या पाहिजे 6, 9, 11, 13 की तिथपर्यंत मला माझा पोर्शन किंवा तिथपर्यंत मला खूप काही गोष्टी माझ्या कंप्लीट करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की माझ्यानुसार म्हणजे मी जेव्हा पण कोणती पण गोष्ट मुलांना करायला सांगतो की सगळ्यात पहिलं काय झालं पाहिजे किंवा सेकंडला काय झालं. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्या पण धड्या म्हणजे कोणत्या पण लेसनला तुम्ही सुरुवात करा रिवाईज करताना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिले PYQs बघायला सुरुवात करा. बऱ्यापैकी मुलं PYQs ह्या शब्दाचा अर्थच माहित नाही. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठे भेटतील तुम्हाला, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासच्या वेबसाईटची लिंक आहे, त्यावरती तुम्हाला भेटून जातील. ओके, अपलोडेड असतील, नसतील तर मग ते अपलोड होतील. तुम्ही नंतर पाहिलं तरी चालेल. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी 5 वर्षाचे तरी माझ्या हिशोबाने बघायचे असतात. म्हणजे 5 वर्षाचे काय, तर 5 वर्षाचे नक्की कसे प्रश्न आले मॅथ्स 1चे त्या धड्यामध्ये. तुम्ही अख्खी प्रश्नपत्रिका बघता, जे खूप चुकीचं आहे. तर संपूर्ण प्रश्नपत्रिका बघण्याचा प्रयत्न करू नका. मी पहिलं सांगतो तुम्हाला, संपूर्ण प्रश्नपत्रिका 2025-24 ची बघून तुम्ही काय करणार आहे. जर धडा तुम्ही सिमिलॅरिटी केलाय किंवा धडा तुम्ही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल केलाय किंवा मेन्सुरेशन केलं, जेव्हा तुम्ही जे धडे करताय किंवा जे लेसन्स करताय त्याचेच PYQs बघायचा प्रयत्न करा आणि तेच PYQs तुम्ही बघायचे. ते PYQs बघितल्यानंतर नुसतं बघून सोडू नका. त्याचे आन्सर्स कसे आहेत ते बघा. तुम्हाला आन्सर की भेटेल. जर आन्सर की नसेल तर ही सुद्धा वेबसाईटवरती अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचे आन्सर्स बघा कशा प्रकारे ते मांडण्यात आले. कदाचित तुम्ही विचार करताय तसं नाही. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील, काहींची तुम्हाला येत नसतील. PYQs बघितल्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की PYQs अनालिसिस करा. आता हा जो शब्द आहे ना अनालिसिस, हा बऱ्यापैकी मुलांना माहित नाहीये आणि मी खूप जणांना हा अनालिसिस शब्द बऱ्यापैकी सांगत असतो. अनालिसिस म्हणजे ते प्रश्न कुठून आलेत, कोणत्या पानावरून आलेत, कोणत्या कॉन्सेप्टमधून आलेत, कोणते शब्द जास्त त्या प्रश्नपत्रिकेमध्ये फिरल्यासारखे वाटतात, कोणत्या कोणत्या शब्दांना रिपिटेशन झालेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन तर रिपीट झालाय तो शब्द खूप वेळा. मायटोसिस रिपीट झाला. MCQ मध्ये पण मला तो शब्द आढळला मायटोसिस. मला A सेक्शन मध्ये पण आढळला, मला B सेक्शन मध्ये पण आढळला, मला शेवटच्या सेक्शन मध्ये देखील तो आढळला मायटोसिस शब्द. आता हा मायटोसिस काय झाला, कीवर्ड झाला IMP कीवर्ड फॉर क्वेश्चन पेपर. म्हणजे 2025 साठी तो क्वेश्चन पेपर खूप म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये आलेला तो शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याला आपण अनालिसिस बोलतो की नक्की हे कोणत्या टॉपिक्स वरती भर देतात. संपूर्ण पुस्तक माहीत असणं गरजेचं नाहीये. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्ट माहीत असलीच पाहिजे असं काही नसतं पेपर लिहिताना, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की IMP टॉपिक्स कोणते. बरेच विद्यार्थी एक दुसऱ्याला विचारताना पाहतात, शिक्षकांना विचारताना पाहतात की बऱ्यापैकी कुठून करायचं कॉन्सेप्ट, पण त्यांना तो म्हणजे बऱ्यापैकी रिअलाइजच होत नाही की नक्की IMP काय असतं. IMP काय नसतं, जे वारंवार येतं त्याला IMP म्हणतात बरेच जण. ओके, मग आता वारंवार जे येतंय किंवा वारंवार जिथून गोष्टी येतात त्याला लोक IMP म्हणायला सुरुवात झाली. मग आता जे IMP आहे ते तुम्हाला कसं कळणार, तर प्रत्येक विद्यार्थ्याला ते अनालिसिस मधून कळणार. आता अनालिसिस साठी मी काय केलेलं आहे का, हो केलेलं आहे. मी तुम्हाला एक
प्रॉपर एक पेज, ओनली वन पेज. सो एक पेज तुम्हाला संपूर्ण एका प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करून देतो की कुठून जास्त प्रश्न आले, कोणत्या धड्यातून जास्त प्रश्न आले, किती मार्काचे प्रश्न त्या धड्यातून आले. तुम्हाला अनालिसिसचा पेपर बघून तुम्ही शॉक होशाल की एवढ्या बारीक लेवलला सुद्धा अनालिसिस केलं जाऊ शकतं. सो खरंच यावेळेस खूप चांगल्या प्रकारे मी अनालिसिस केलं. थर्ड अनालिसिस केल्यानंतर मग तुम्ही सुरुवात करा तुमच्या स्टडीला की मला कोणती गोष्ट कुठून करायची, कोणत्या पेज नंबरवर मला कोणत्या कॉन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे करायचे आणि स्टिक राहा टेक्स्टबुकला. सगळ्यात महत्त्वाचं ही म्हणजे बोलतात ना, ही गोष्ट विसरू नका. गाईड बीड काही हातात घेऊ नका. पहिलं सांगतो मी, तुमच्या जे डोक्यात घुसलंय ना, हा प्रश्न पाहिला लगेच गाईडमध्ये शोधला, गाईडमध्ये पाठ केला, अरे बाळा तो विसरून जाणार आहे तू 2 दिवसात, हे मी लिहून घे माझ्याकडून. कळलं इथपर्यंत? ही जी वेळ आहे ना तुमच्याकडे, ही वेळ फार एक तर कमी राहिली सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या वेळेमध्ये पण तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी करून ठेवता की ज्या पेपरला सुद्धा आठवत नाही. आता जे करताय ते फक्त टेक्स्टबुक मधून करा, बिकॉज टेक्स्टबुक हे तुमची गीता आहे, तुमच्यासाठी गीता आहे. सो जेवढं काय होईल तेवढं टेक्स्टबुक मधूनच झालं पाहिजे. त्याच्या पलीकडे काही नोट्स बिट्स वापरू नका. पहिलं सांग, हा क्वेश्चन पेपर, क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्ही कशाचे करा, कुठूनही क्वेश्चन पेपर भेटत असतील, कुठूनही प्रॅक्टिस क्वेश्चन भेटत असतील ते करा, पण तुमचे आन्सर्स हे सगळे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाहिजे. सो जेणेकरून तुम्ही जेव्हा रिव्हिजनला बसशाल किंवा जेव्हा तुम्ही पेपरच्या आधी बसशाल तेव्हा तो स्टार केलेला, ते अंडरलाईन केलेलं, ते सर्कल केलेलं तुम्हाला समजेल भाई याच्यातून प्रश्न आला होता, हे जरा बघितलं पाहिजे. गाईडमध्ये काय करणार आहे यार, एका धड्याचे एवढे नाही म्हटलं तरी 25 ते 27-28 पानं असतात. त्या धड्यांमध्ये कोणते क्वेश्चन्स आहेत, किती क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही काय सगळे करत बसणार आहे? आणि फोर्थ, त्याच्यानंतर तुम्हाला चालू करायची प्रॅक्टिस. आता प्रॉब्लेम काय होतं माहिती का, प्रॅक्टिस म्हटलं का काय होतं माहिती का, मुलांचा प्रॉब्लेम येतो की प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून झाल्यात प्रत्येक धड्याच्या, अनालिसिस करून झालेले, त्याच्यानुसार अभ्यास पण करून झालाय, सगळं पाठ पण करून झाले. आता विषय होतो प्रॅक्टिस काय. आता हा प्रॅक्टिसचा प्रश्न तुमचा नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. मुलांना प्रॅक्टिस काय करायची, कुठून करायची आणि कशी करायची हेच माहित नाही. सो प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला MCQ करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन बँक करावी लागते. ओके, क्वेश्चन बँक. ओके, आता कदाचित टेक्स्ट माझ्या मागे पण गेला असेल, इट्स ओके, मी लिहितोय पण येते. क्वेश्चन बँक करावी लागते. सो क्वेश्चन बँक नंतर सगळ्यात महत्त्वाचं मग तुम्हाला क्वेश्चन पेपर्स करावे लागतात. सो क्वेश्चन पेपर 40 मार्काचे, 20 मार्काचे, इझी, मीडियम असे प्रत्येक लेसनचे गेले पाहिजे. तेव्हा तुमचं बऱ्यापैकी सखोल एक अभ्यास पूर्ण होतो, एक धडा पूर्णपणे कंप्लीट होतो आणि तुम्ही वन ऑफ द बेस्ट होता त्या लेसनमध्ये. सो प्रत्येकाने एक डोक्यात ठेवा, अभ्यास करताना असा उलटा पालट काही अभ्यास करत जाऊ नका. ही सगळी चुकीची पद्धत आहे. नुसतं घ्यायचं, बघायचं, हे स्टार केले, हे आले, असं नाही. एका लेसनला घेतले ना, कायमस्वरूपी तो लेसन व्यवस्थित करून टाका. PYQs बघायचे, अनालिसिस करायचे, त्याच्या जोरावरती अभ्यास करायचा. अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस करायला बसायचं. प्रॅक्टिस करताना सगळ्यात पहिले क्वेश्चन पेपर्सवरती फोकस करा, म्हणजे मोठाले प्रश्न होतील. आता प्रॅक्टिस करत असताना, क्वेश्चन पेपर लिहित असताना किंवा बघत असताना काही प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे नसणार आहे, कारण अभ्यास करताना आपण ती गोष्ट पाहिलीच नव्हती. सो सगळ्यात महत्त्वाचं की आता आपलं काम काय, तर आता काम आहे की जे प्रॅक्टिस करताना मला पाठ नव्हतं ते मी आता पाठ करणार आहे. म्हणजे 5वी स्टेप येते की मी संपूर्णपणे काय होतो, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी काय करतो, लर्न करतो आणि बऱ्यापैकी मेमरीमध्ये स्टोअर करतो. सो अशा प्रकारे प्रत्येक लेसनला काम करायचं, प्रत्येक लेसनवरती काम करायचं. हे टाइम टेबल आहे ना, असे डोक्यात प्रिंट करून ठेवा. वेळ अतिशय फार कमी आहे आणि अजून जर तुम्ही वेळ घालवत असाल तर मग हिशोबसुद्धा नाही होणार, हे मी तुम्हाला लिहून देतो. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम आहे की माहीतच नाही काय कशा गोष्टी कशा, म्हणजे बऱ्यापैकी कसं करायचं. आता नाही म्हटलं तरी तुमचे जर प्रॉपर पकडलं तर सायन्सचे नाही म्हटलं तरी 10 + 10 आहे, मॅथचे तुमचे टोटल 13 धडे. ओके, सो आता तुम्ही विचार करणार, सायन्सचे 10 + 10, मॅथचे तुमचे 13 धडे, एकूण तुमचे नाही म्हटलं तरी 20 आणि 13 33 धडे आहेत. 33 धडे नाही म्हटलं तरी जर तुम्हाला रोज एक धडा व्यवस्थित करायचा झाला तरी तुम्हाला 33 दिवस लागतील, अधिक 7 दिवस जातील मध्ये काय मध्ये राहिलं गेलं तर. म्हणजे आजही नाही म्हटलं तरी तुम्हाला 40 दिवसांचा गॅप लागतोय, म्हणजे 40 डेज लागतात. ते फक्त मी सांगतो तुम्हाला 4 पेपर कव्हर करायला. 4 पेपर म्हणजे फक्त 2 सब्जेक्ट. विषय लक्षात घ्या, 2 सब्जेक्ट, अजून 3 सब्जेक्ट बाकी आहे. 3 म्हणजे बेस्ट ऑफ 5चा रूल पकडला तरी, आणि अजून एक सब्जेक्ट. म्हणजे विचार करा, जर अजून हे 3 सब्जेक्ट म्हणजे मराठी म्हणा, तुमचं हिंदी म्हणा, तुमचं इंग्लिश म्हणा, तुमचं सोशल सायन्स म्हणा, हे करायला कव्हर करायला येड लागेल, येड. 40 दिवसाचा हिशोब करतो तुम्हाला, 40 दिवस. पेपर पहिला कधी हे तरी माहिती आहे का? ऑफिशियल जर नसेल केली आन्सर, म्हणजे बोलतात ना पेपर टाइम टेबल जर नसेल डाउनलोड केला तो करा जाऊन. कसा डाउनलोड करायचा आहे, वेबसाईटला जायचं आहे, SSC महाराष्ट्र बोर्ड टाइम टेबल टाकायचं आहे, तुम्हाला वेबसाईट भेटेल, लगेच लिंक भेटते, तुम्हाला ऑफिशियल टाइम टेबल, तुम्हाला देण्याची गरज नाहीये. ते तर मी माझ्यासाठी बनवले 4 सब्जेक्टसाठी. तुम्ही तुमचं ऑफिशियल टाइम टेबल डाउनलोड करा, प्रिंट मारा, बघा कुठे कोणता लँग्वेज आहे. ओके, नाही म्हटलं तरी 20 तारखेला पेपर चालू होतात. मला सांगा हे 40 दिवस कसे काढायचे आणि कुठून काढायचे, विचार करून सांगा मला. आज नाही म्हटलं तरी हा व्हिडिओ तुम्ही पाहताय. आता काही मुलं तर खूप लेट पाहतात हा व्हिडिओ. मग आता तुम्ही हा विचार करा की ह्या मला 40 दिवसात माझे फक्त जर 2 सब्जेक्ट्स होतात तर मला बाकीचे दिवस कसे
बॅलन्स करायचे आणि कसे मी बॅलन्स करू शकतो, ह्या 40 दिवसांचा हिशोब अवघड आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की मी खूप चांगले म्हणजे व्हिडिओज आता याच्या रिलेटेड घेऊन येतोय. ॲनालिसिसचे म्हणा, ओके, प्रॅक्टिस पेपरचे म्हणा, MCQ सॉल्व्हिंगचे म्हणा, खूप बारीक गोष्ट मी सगळ्या घेऊन येतो आता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना भेटेल. ॲनालिसिसचा व्हिडिओ, शेड्यूल मुलाचं कसं असलं पाहिजे ह्यावरती मी एक व्हिडिओ सॅम्पल शेड्यूल सुद्धा मी रेडी ठेवलेले आहे. सो हे सगळ्या गोष्टी मी आणतोय. सो बऱ्यापैकी हे सगळं बघा आणि तुमच्या सगळ्यात उरलेल्या दिवसांचा जरा विचार करा आणि कामाला लागा. टाइम टेबल हा फोरमोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुम्ही उरलेली वेळ कशी घालवताय आणि कशा प्रकारे नियोजन पद्धतशीर काम करून आता थोडक्यात अचीव्ह करताय. 13 वर्षाचा प्रवास केलाय मित्रा ह्या शालेय शिक्षणामध्ये. बाई शेवटी थोडंसं तरी काहीतरी करण्याचं मनापासून तयारी कर आणि जिंकून दाखव. कारण 13 वर्ष सोपे नाहीये एकाच प्रवासामध्ये राहायला. पण ठीक आहे, आता जे शेवटपर्यंत मला ऐकत आहे, तुमचं पोटेन्शियल खरंच खूप चांगलं आहे आणि असंच पोटेन्शियल तुमचं म्हणजे अभ्यास करताना हवं. तर हेच पोटेन्शियल मला डेफिनेटली तिथे पाहिजे आणि अजून खूप चांगलं आणि खूप चांगल्या गोष्टी घेऊन येतोय. सो धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की एक नवीन गोष्ट आणि एक भन्नाट गोष्ट ॲनालाइज करून.